महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही, जागरण नाही, ही आहे अशी रात्र जी तुमचं नशीब बदलू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का, महाशिवरात्री साजरी करण्यामागचं खरं कारण काय आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री साजरी करण्यामागचं खरं कारण. आपण सगळे उपवास करतो, मंदिरात जातो, ओम नमः शिवाय जप करतो, पण कधी विचार केला आहे का, ही रात्र इतकी विशेष का मानली जाते? पुराणानुसार ही ती रात्र आहे ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. याचा अर्थ फक्त लग्न नाही, तर ही आहे ऊर्जा आणि चेतनेचा संगम. शिव म्हणजे शांती आणि शक्ती म्हणजे सृजन. या दोघांचा मिलाप म्हणजे जीवनातील संतुलन. दुसऱ्या कथेनुसार समुद्र मंथनातून बाहेर आलेलं विष शिवांनी प्राशन केलं, त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. याचा संदेश काय? जीवनात विष म्हणजे संकट, अपमान, दुःख, ते पचवून शांत राहणं म्हणजे खरा शिवत्व. महाशिवरात्री ही वर्षातून ती रात्र असते ज्या दिवशी ग्रह नक्षत्राची स्थिती अशी असते जी शरीरातील ऊर्जावरच्या दिशेने प्रवाहित होते. म्हणूनच या रात्री जागरण केले जातं, कारण ही रात्र ध्यानासाठी, आत्मजागृतीसाठी आणि मन शांत करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. शिव म्हणजे कल्याण, महाशिवरात्री म्हणजे अंधारावर विजय. ही रात्र आपल्याला सांगते, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी तुमच्यातील शिव जागृत झाला तर प्रकाश नक्की येतो. उपवास म्हणजे फक्त अन्न खाणं नाही. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, म्हणजेच स्वतःच्या आत्म्याजवळ राहणं. या दिवशी शरीर शांत, मन केंद्रित ठेवणं म्हणजेच खरा उपवास. महाशिवरात्री म्हणजे फक्त सण नाही, ती आहे स्वतःला शोधण्याची रात्र. मनातून राग, द्वेष, अहंकार याचा त्याग करून शांतता, संयम आणि सकारात्मकतेचा स्वीकार करण्याची रात्र. या महाशिवरात्रीला फक्त पूजा करू नका, तर स्वतःमधला शिव जागवा. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव.